नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. तर भावांनो, नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लडका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार, तसंच बकासूरचा भाव घोड दर्जाईकरांचा सर्जा कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आणि तसंच विठ्ठल नाना बुधकर यांचा चिक्या कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर भावांनो, प्रथमतः तुम्हाला सांगतो, विठ्ठल नानाचा जो चिक्या आहे तो आजच्या मैदानामध्ये आपल्याला श्री स्वामी सचिन शेटगरत वरचे वावले अशा नावाने आपल्याला पळताना दिसणार आहे. तर नक्कीच भावांनो, चांगला स्पीड लागणार आहे. आज चिक्याला टॉपचं नियोजन केलेलं आहे चिक्याचं देखील. तर भावांनो, काही तासाने मैदान चालू होणार आहे. आज भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान मौजे कळंब बोरीचीवाडी इथे संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये रती महारथी आपल्याला 100% पळताना दिसणार आहेत. तर भावांनो, नक्कीच आपल्याला लढती बघायला मिळणार आहे. सेमीला देखील टॉपची लढती बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच भावांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. भावांनो, प्रथमतः गट सांगतो चिक्याचा. विठ्ठल नाना बुधकर यांचा चिक्या कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल, तर भावांनो, गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्याला विठ्ठल नाना बुधकर आणि श्री स्वामी सचिन शेटगरत यांचा चिक्या पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, घोटचा सर्जा. भावांनो, घोटचा सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार, तर घोटकरांचा सर्जा गट क्रमांक 12मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 12मध्ये आपल्याला घोटचा सर्जा व घोट सर्जाचा पैरा माझ्या माहितीनुसार लखन किंवा मल्हार असेल. तर भावांनो, घोट सर्जा 12मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. राहिला विषय बकासूरचा. बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार, तर भावांनो, नासाहेब प्रसन्न मोहिल शेट डुमाल सुसगाव या नावाने गट क्रमांक 27मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. परंतु आपल्याला बकासूर गट क्रमांक 10मध्ये किंवा 11मध्ये पळताना दिसता येईल सागर शेट कटरे घानंद यांच्या नावाने. ठीक आहे. तर भावांनो, नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात. धन्यवाद भावांनो.